नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बघणार आहोत. आधुनिक भारताच्या इतिहासामधलं हे एक महत्त्वाचा टॉपिक आपण डिस्कस करतो आहे. त्याच्या आधीचं लेक्चर एक आपलं झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण वॉरेन हेस्टिंगबद्दल बघितलं होतं, पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. आणि इथून पुढं मग कॉर्नवॉलिस आहे, जॉन शोर आहे, लॉर्ड वेलेस्ली, तर ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात लॉर्ड कॉर्नवॉलिसचा जो काळ आहे बघा, 1786 ते 1793. आता याच्याबद्दलचे जे खूप महत्त्वाचे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी मुद्दे आहेत, त्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे, तर फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया. तर भारतीय सनदी सेवेचा जनक याला म्हटलं जातं, फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया. ओके, तर हे खूप महत्त्वाचं आहे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूनी हा मुद्दा. आणि इथूनच जे होतं की सिव्हिल सर्व्हिस जी आहे, की इंट्रोडक्शन ऑफ सिव्हिल सर्व्हिस, एकतर सिव्हिल सर्व्हिस जे आहे ते आणलं होतं यांनी लॉर्ड कॉर्नवॉलिसनी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की या सिव्हिल सर्व्हिसचं याच्यामध्ये युरोपियनायझेशन खूप मोठ्या प्रमाणावर केलं, म्हणजे युरोपियन लोकांना ती पदं देणं. तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एकंदरच प्रशासनाचं युरोपियनायझेशन करणं, तर हेही लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या याच्यात आपण बघतो है ना. ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे होते ते युरोपियन लोकांची भरती झाली. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे महत्त्वाचा याच्याबद्दल, की यांनी पोलीस सिस्टीम पण आणली होती, तर तेही एक महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जी पोलीस सिस्टीम आहे, तर त्याची जी सगळी सुरुवात आहे ती लॉर्ड कॉर्नवॉलिसने केली होती 1791. तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे लॉर्ड कॉर्नवॉलिसबद्दलची, ती आहे जमीनदारी पद्धत. ओके, आता जमीनदारी किंवा याला तुम्ही परमनंट सेटलमेंट पण म्हणतात. ओके, सो दोन्ही शब्द आहे त्याच्याकरता, परमनंट रिव्हेन्यू सेटलमेंट, ओके, किंवा मग जमीनदारी. आता याच्यामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस बरोबर दुसरं एक कॅरेक्टर महत्त्वाचं आहे की जे होतं ते म्हणजे सर जॉन शोर. आता सर जॉन शोरसुद्धा कॉर्नवॉलिस बरोबर ह्या सगळ्या विचारामध्ये होते की परमनंट सेटलमेंट करता. आणि कॉर्नवॉलिस नंतरचं जे गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल आहे तो सर जॉन शोर आहे. तर यांनी ही परमनंट रिव्हेन्यू सिस्टीम जी होती, जमीनदारी सिस्टीम, ती 1793 आणली होती. आणि तुम्हाला माहिती आहे की जमीनदार लायबल असणार सगळ्या गोष्टींसाठी, है ना. तर परमनंट रिव्हेन्यू, आता इथं अपेक्षित आहे की तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं, कारण जर आपण ह्या गोष्टी इथं डिस्कस केल्या तर मग ही रिव्हिजन सिरीजसाठी तो वेळेचा हे जो आहे, तर तुमचं काम आहे की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की परमनंट रिव्हेन्यू सेटलमेंट काय होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती याच्यामध्ये, की जे काही तिसरं अँग्लो म्हैसूर वॉर आहे ते पण याच काळात झालं होतं बघा. आणि कॉर्नवॉलिसचा तो एक महत्त्वाचा हे आहे त्याच्या काळातलं, की तिसरं अँग्लो म्हैसूर वॉर. म्हणजे एकंदरच आता हे तिसरं अँग्लो म्हैसूर वॉर जे आहे, की टिपू सुलतान जे आहे त्याच्याबरोबर, आणि याच्यामध्ये टिपूचा पराभव झाला होता. सो इट इज ऑल अबाउट द डिफीट ऑफ टिपू, है ना. त्याच्यानंतर मग एक ट्रिटी झाली होती. ती ट्रिटी जी आहे ती म्हणजे ट्रिटी ऑफ श्रीरंगपट्टणम, है ना, 1792 ट्रिटी ऑफ, है ना, श्रीरंगपट्टणम. तर ते एक लक्षात ठेवा. आता एकंदरच एक गोष्ट आहे की हे जे अँग्लो म्हैसूर वॉर्स आहेत आणि टिपू सुलतान, यावर्षी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण कर्नाटकमध्ये टिपू सुलतानची जयंती आणि त्यासंबंधीचे वाद झाले होते. आणि त्याच्यामुळे टिपू सुलतान आणि एकंदरच अँग्लो म्हैसूर वॉर तुम्ही करून ठेवणं इतिहासातून गरजेचं आहे. आणि टिपूबद्दल एकूण एक गोष्ट, टिपू सुलतान हा खूप जाणता राजा होता, म्हणजे त्या पद्धतीने की त्यांनी फ्रेंचांबरोबर असलेले त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तो त्या गोष्टी करत होता की ज्या अपेक्षित होत्या. बाकीची लोकं फार वेगळ्या जगात होती त्या काळामध्ये. सो तिसरं अँग्लो म्हैसूर वॉर, तर तेही कॉर्नवॉलिसच्या काळात आहे. त्याच्यानंतर ज्युडिशियरीबद्दलचे जे महत्त्वाचे हे आहेत ते बघूयात. ज्युडिशियरी न्यायालयाच्या बाबतीमध्ये, की न्याय व्यवस्था जी आहे तिच्यामध्ये कॉर्नवॉलिस कोड नावाची गोष्ट आहे, की ही परीक्षेला आपल्याला नेहमी विचारली जाते. आता कॉर्नवॉलिस कोड काय आहे ते आपण बघूयात. कॉर्नवॉलिस कोड ही सिस्टीम 1793 अस्तित्वात आली होती. हिच्यामध्ये काय केलं गेलं की ज्युडिशियरी आणि रिव्हेन्यू ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, ते फंक्शन्स जे आहेत ते वेगवेगळे करण्यात आले. सो ज्युडिशियरी अँड रिव्हेन्यू. आणि ऑब्वियसली याच्याकरता मग काय करण्यात आलं की ज्युडिशियरीसाठी जे आहे तर ते यांनी डिस्ट्रिक्ट जज हे पद नव्याने आणलं. सो ही एक मोठी उपलब्धी आहे कॉर्नवॉलिसची, डिस्ट्रिक्ट जज जे आहे.
आता तुम्हाला पॉलिटीमध्ये डिस्ट्रिक्ट जज काय असतो याच्या संबंधीचे डेफिनेशन आहे, किंवा कुठले कुठले लोकांना डिस्ट्रिक्ट जज म्हणलं जातं, ते पद जे आहे ते तुम्ही पॉलिटीमधून एकदा बघा. सो डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट जज यांनी आणला, तो अपॉइंट केला. सो ज्या सगळ्या जे काही मॅजिस्ट्रेटच्या पॉवर आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या, ज्युडिशियल अँड मॅजिस्ट्रियल पॉवर्स, तर याला मॅजिस्ट्रेटच्या पॉवर्स ज्या होत्या त्याही देण्यात आल्या है ना. मॅजिस्ट्रेट आजही आपण बघतो, तर ती सगळी व्यवस्था जी आहे. आणि दुसरं जे होतं की रेव्हेन्यूसाठी मग एकीकडे आपल्याकडे कलेक्टर होता. ऑब्वियसली हे आपण लास्ट याच्यात बघितलं होतं की डिस्ट्रिक्ट लेवलला कलेक्टर हे जे पद आहे हे वॉरेन हेस्टिंगनी हे केलं होतं. तर हे जे पद, हे फंक्शन्स होते ज्युडिशरी रेव्हेन्यू, ते वेगवेगळे करणं, यालाच कॉर्नवॉलिस कोड असं म्हटलं जातं. तर हा एक खूप महत्त्वाचा कॉर्नवॉलिसच्या बाबतीतला एक आहे. कॉर्नवॉलिसनी सुद्धा ज्युडिशरीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिफॉर्म्स केले होते. याच्यामध्ये काय होतं तर त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली की डिस्ट्रिक्ट जे ज्युडिशरी होती, डिस्ट्रिक्ट फौजदारी अदालत. आता बघा, हिच्यात ज्या ठिकाणी भारतीय जजेस होते, ओके, ओव्हर बाय इंडियन जजेस, याला त्यांनी रिप्लेस केलं. आता ऑब्वियसली का रिप्लेस केलं तर गोष्ट एकदम क्लिअर आहे. भारतीय न्यायाधीश असणारे जे काही जिल्हा स्तरावरचे फौजदारी न्यायालय होते, त्यांच्या जागेवर ही सगळी व्यवस्था जी होती त्यांनी ॲबॉलिश करून टाकली. ओके, आणि ही व्यवस्था अबॉलिश केल्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांनी नव्याने गोष्टी आणल्यात, ते म्हणजे सर्किट कोर्ट्स त्यांनी आणले. आणि हे जे सर्किट कोर्ट्स होते, या सर्किट कोर्ट्समध्ये जजेस कुठले होते तर ते युरोपियन जजेस होते. ओके, सो युरोपियन कोव्हिनेंटेड सर्वंट्स. आता सिव्हिल सर्व्हिसमध्ये पण हे कोव्हिनेंटेड आणि नॉन कोव्हिनेंटेड असा प्रकार होता. कोव्हिनेंटेड म्हणजे युरोपियन, ते चांगलं हायर लेवलचं, त्या पद्धतीने ते होतं. सो कॉर्नवॉलिसच्या बाबतीमध्ये एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. पुढचं जे आहे आपलं ते सर जॉन शोअर. सर जॉन शोअर यांचा जो कार्यकाळ आहे 1793 ते 1798. कॉर्नवॉलिस बरोबर ही व्यक्ती कशात होती तर परमनंट सेटलमेंटमध्ये होती, म्हणजेच जमीनदारी किंवा परमनंट सेटलमेंट. तर त्याच्यामध्ये ह्या व्यक्तीचं नाव आपण ऑलरेडी बघितलं होतं, आणि नंतर तीच व्यक्ती गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून पुढे येते. सो परमनंट सेटलमेंट 1793. तर जॉन शोअर लक्षात ठेवा. जॉन शोअर कशासाठी ओळखला जातो तर जॉन शोअर पॉलिसी ऑफ नॉन इंटरव्हेन्शनसाठी ओळखला जातो. तर हे लक्षात ठेवायचं, पॉलिसी ऑफ नॉन इंटरव्हेन्शन म्हणजे काय. याच्यामध्ये कुणाच्याही अंतर्गत कारभारामध्ये लुडबुड करायची नाही, हस्तक्षेप करायचा नाही, परंतु तुमचे जे काही डॉमिनन्स आहे तो कशाच्या बाबतीत, ट्रेडच्या बाबतीत वगैरे जो आहे की तुमची मोनोपॉली कशी टिकवता येईल त्या गोष्टी बघायच्या. दॅट इज पॉलिसी ऑफ नॉन इंटरव्हेन्शन. तुम्ही तुमच्या पद्धतीने कारभार करा, आम्ही तिच्यात हस्तक्षेप करणार नाही, पण मार्केट आणि त्या सगळ्या गोष्टी, तो डॉमिनन्स टिकून ठेवायचा. दॅट इज पॉलिसी ऑफ नॉन इंटरव्हेन्शन. आणि हे तुम्हाला MCQसाठी विचारलं जातं की पॉलिसी ऑफ नॉन इंटरव्हेन्शनसाठी कोण ओळखलं जातं, जॉन शोअर, है ना. कारण नंतर लॉर्ड हॅस्टिंगनी पॉलिसी ऑफ इंटरव्हेन्शन आणलेली आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्या बाबतीत ती म्हणजे काय की फिमेल इन्फेंटिसाईड जे आहे की ते प्रोहिबिट करण्यासाठी, है ना, प्रोहिबिशन ऑफ फिमेल इन्फेंटिसाईड, है ना, स्त्री भ्रूण हत्या आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यासाठी 1795 रेग्युलेशन पास केलं होतं. ओके, सो हे खूप महत्त्वाचं आहे की स्त्री भ्रूण हत्यासाठीचा रेफरन्स तुम्हाला पहिला सापडतो सर जॉन शोअर यांच्या बाबतीमध्ये. सो फिमेल इन्फंटिसाईड 1795. ओके, प्रोहिबिशन, आणि हे रेग्युलेशन त्यांनी पास केलं होतं. नंतरच्या काळात पण तुम्हाला असे रेफरन्सेस मिळतात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे यांच्यामधला तो म्हणजे काय, फर्स्ट चार्टर ॲक्ट. पहिला चार्टर ॲक्ट जो होता है ना 1793, तो या काळात आला होता. ओके, त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय की खर्ड्याची लढाई, खर्डा बॅटल. आता एक खर्डा बॅटल कुणामध्ये झालं होतं तर खर्डा बॅटल जे आहे तर ते मराठा आणि निजाम यांच्यामध्ये झालं होतं, मराठा अँड निजाम. ओके, सो खर्ड्याचं बॅटल जे आहे आणि हे 1795, तर हे पण ह्या जॉन शोअरच्या काळामध्ये आहे. तर तेही एक लक्षात ठेवा. पुढची जी व्यक्ती आपली ती खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्ली म्हटल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या समोर येते ती म्हणजे काय, सबसायडरी अलायन्स. तर हा खूपच महत्त्वाचा एक मुद्दा आहे ज्याच्यावर रेग्युलर प्रश्न आपल्याला विचारले जातात की सबसायडरी अलायन्स, है ना, लॉर्ड वेलस्ली. आता लॉर्ड वेलस्लीनी हे जे होतं की तैनाती फौजेचं धोरण, याला सबसायडरी अलायन्सला काय म्हणतात आपण, तैनाती फौज. ओके, तैनाती फौजेचं धोरण आहे हे.
आणि लिटरली की ॲक्च्युली याची सुरुवात कोणी केली होती, म्हणजे याचं जे ओरिजिन आहे ते काय लॉर्ड वेलस्ली नाही आहे. पहिल्यांदा जो व्यक्ती होता तो होता डुप्लेक्स. तर हेही लक्षात ठेवायचं. डुप्लेक्स जो होता आणि त्याने जो होता की फर्स्ट टू स्टार्ट सबसायडरी अलायन्स. ओके, सो डुप्लेक्स आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की एकंदरीतच ही जी काही सुरू झाली होती सबसायडरी अलायन्स, तर ही कधीपासून सुरू होते? 1798. मग 1798मध्ये सर्वात आधी कुणाचं सरकार काबीज केलं या लोकांनी? तर 1798मध्ये सर्वात आधी जे होतं सबसायडरी अलायन्स तो होता निजाम ऑफ हैदराबाद. ओके, सो 1798 निजाम. त्याच्यानंतर 1799 म्हैसूर, हा ना, म्हैसूर तंजोर हे यांनी हिच्यामध्ये घेतलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे 1801. 1801मध्ये कोण होतं? नवाब ऑफ औध. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 1801मध्ये नवाब ऑफ औध बरोबर पेशवासुद्धा आहे बघा, हा ना. तर पेशवासुद्धा आहे. पेशव्याबद्दल बरोबर ट्रीटी ऑफ बेसिन पण केली होती, तर तीही आपण बघूयात. सो एक लक्षात ठेवा, 1801मध्ये नवाब ऑफ औध आणि पेशवा. ओके, सो या दोघांबरोबर झाली होती. त्याच्यानंतर 1803 जे आहे, तर 1803मध्ये भोसले राजा ऑफ बेरार, तर हे पण महत्त्वाचं आहे, है ना. भोसले राजा ऑफ बेरार, तर यांच्याबरोबर 1803मध्ये. 1804मध्ये कोण होतं? तर सिंधिया. ओके, आणि सिंधिया पण सध्या खूप न्यूजमध्ये होतं, अख्खं राजकारण गाजवलं यांनी है ना. सो आणि 1801, आता 1801मध्ये कोण आहे? तर पेशवा पण आहे बघा. 1801मध्ये पेशव्यांबरोबर पण यांचं झालं होतं. आणि लिटरली पेशव्यांबरोबर यांनी काय केलेलं होतं की ट्रीटी ऑफ बेसिन, तर हे पण लक्षात ठेवा. एक करार केला होता, त्या कराराचं नाव आहे ट्रीटी ऑफ बेसिन. ओके, हा कधी झाला होता ट्रीटी ऑफ बेसिन? 1802मध्ये. तर पेशव्यांचे दोन रेफरन्स आहेत, सबसायडरी अलायन्स 1801 आणि ट्रीटी ऑफ बेसिन 1802, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लॉर्ड वेलस्लीच्या काळामध्ये अँग्लो मराठा वॉर पण होतो बघा, अँग्लो मराठा वॉर. ओके, जे मराठा आणि इंग्रजांचं युद्ध होतं दुसरं 1803 ते 05. हे किती होतं? सेकंड वॉर होतं हे, है ना. याच्या आधीचं जे वॉर होतं ते म्हणजे काय की 1776 ते 82 ते वॉरेन हेस्टिंगच्या काळात झालं होतं. आणि हिच्यामध्ये डिफीट झालं होतं. कोण कोण हरलं होतं हिच्यामध्ये? तर हिच्यामध्ये सगळेच सिंधिया असतील, त्याच्यानंतर भोसले होते, है ना, त्याच्यानंतर होळकर होते. आणि मग तुम्हाला दिसतं की या लोकांनी नंतर सबसायडरी अलायन्समध्ये भाग घेतलेला आहे. आता लॉर्ड वेलस्लीच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे की लॉर्ड वेलस्ली स्वतःला काय संबोधायचा? तर टायगर ऑफ बेंगॉल, हा ना, टायगर ऑफ बेंगॉल. तर हा लॉर्ड वेलस्ली स्वतःला, हा ना, हिमसेल्फ, कुणी पदवी दिली नव्हती, स्वतः काही असतात ना आपल्या मंडळाचे अध्यक्ष त्या पद्धतीने की स्वतःच टायगर ऑफ बेंगॉल आहे बाबा. ओके, 1794मध्ये त्यांनी बोर्ड ऑफ ट्रेडची स्थापना केली होती. बोर्ड ऑफ ट्रेड, तर या व्यापारासंबंधीचं एक बोर्ड. तर ही एक महत्त्वाची बाब, तीही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे की चौथं अँग्लो म्हैसूर वार, हा ना. थोड्या वेळापूर्वी आपण तिसरं बघितलं होतं, तर याच्या बाबतीमध्ये जे आहे की थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर जे आहे तर तेही महत्त्वाचं आहे. थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर. आता अँग्लो म्हैसूर वॉर जे आहे तर 1799. ओके, 1799 जे आहे तर ते एक लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट आहे की ॲक्च्युली कॉर्नवॉलिसमध्ये चुकून तुम्हाला थर्ड अँग्लो म्हैसूर सांगितलं मी, तर ते ॲक्च्युली, है ना, टीटी ऑफ श्रीरंगपट्टम आणि त्या सगळ्या गोष्टी, तर ते एकदा क्लिअर करून घ्या. थर्ड जे आहे, थर्ड अँग्लो म्हैसूर 1799 जे आहे, है ना. सॉरी, आय एम लिटरली सॉरी, हां, फोर्थ आहे. ओके, फोर्थ. थर्ड जे होतं ते आपण बघितलं होतं कॉर्नवॉलिसच्या ह्याच्यात. आता जे आहे लॉर्ड वेलस्ली, फोर्थ अँग्लो म्हैसूर वॉर 1799. आणि हिच्यामध्ये लिटरली म्हणजे डेथ ऑफ टिपू आहे. टिपू संपलं म्हणजे सगळं इथून, डेथ ऑफ टिपू. आणि जे थर्ड होतं कॉर्नवॉलिसच्या ह्याच्यात बघितलेलं, तिच्यात डिफीट झाला होता टिपूचा, तर ते एक महत्त्वाचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मग यांनी म्हैसूरचा बराचसा पार्ट जो आहे तो घेऊन घेतला, कारण मग टिपूची डेथ झालेली होती. पुढचं जे आहे ते म्हणजे काय की प्रेस. वेलस्लीने काय केलं की प्रेसवर बरेच रेस्ट्रिक्शन पण टाकले होते. ओके, प्रेसवर जे आहे तर रेस्ट्रिक्शन टाकले की कंट्रोल करायचा प्रयत्न केला, हा ना, रेस्ट्रिक्शन जे होते प्रेसवर. आणि त्याच्यानंतर ख्रिश्चन मिशनरी जे होते
त्यांनी एक प्रिंटिंग प्रेस सुरू केली. तर ती प्रिंटिंग प्रेस कुठं सुरू झाली होती? सेरामपूर जे ठिकाण आहे तिथं प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यात आली होती या काळामध्ये. आणि ही प्रिंटिंग प्रेस जी होती ही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुरू केली होती. सो जे होते ख्रिश्चन मिशनरी त्यांनी हे सुरू केलं होतं. त्याच्यानंतर फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना करण्यात आली. तर हे पण एक खूप महत्त्वाची उपलब्धी आहे या काळातली. फोर्ट विलियम कॉलेज, वेलस्लीच्या याच्यामध्ये फोर्ट विलियम कॉलेज. आता फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना जी झाली होती तर ती एक महत्त्वाची होती. आणि याच्यामध्ये सर जॉन गिलख्रिस्ट यांना हिंदुस्थानी लँग्वेज डिपार्टमेंटचं हेड करण्यात आलं होतं बघा. हिंदुस्थानी लँग्वेज डिपार्टमेंटचे हेड कोण होते? सर जॉन गिलख्रिस्ट. आणि फोर्ट विलियम कॉलेज तर हे खूप महत्त्वाचं एक लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर वेलस्लीच्या बाबतीत वेलस्लीने काही क्षेत्रांचं ॲडमिनिस्ट्रेशन पण घेतलं होतं, प्रशासन घेतलं होतं. कुठलं ॲडमिनिस्ट्रेशन स्वतःच्या हातात वेलस्लीने घेतलेलं आहे ती ठिकाणं तुम्ही लक्षात ठेवा. ती म्हणजे की तंजोर एक आहे बघा, है ना. तंजोर एक आहे. तंजोर जे आहे त्यांनी 25 ऑक्टोबर, आता एवढं तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित नाही पण एक नजरे खालून गेलेलं कधीही चांगलं, 1799. त्याच्यानंतर सुरत जे होतं ते मार्च 1800. त्याच्यानंतर कर्नाटक 31 जुलै 1801. या ठिकाणचं ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन जे होतं तर त्याने त्याच्या स्वतःच्या हाताखाली घेतलं होतं. तर हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की फॉर्मेशन ऑफ मद्रास प्रेसिडेन्सी. ओके, वेलस्लीनी मद्रास प्रेसिडेन्सीची पण स्थापना केली होती. मद्रास प्रेसिडेन्सी. तर ही मद्रास प्रेसिडेन्सी जी होती ती 1801 त्यांनी फ्रेम केली होती. आणि हिच्यामध्ये जे होतं की तंजोर आणि कर्नाटक या दोघांना ज्यावेळेस त्यांनी त्याचं प्रशासन घेतलं तंजोरचं आणि कर्नाटकचं, तर तिच्यामधून गोष्टी अजून प्रॉपरली वर्क करून घेतल्या. तंजोर प्लस कर्नाटकचं प्रशासन आणि तिच्यामधून मग ही मद्रास प्रेसिडेन्सी जन्माला येते. आणि तंजोरचं प्रशासन कधी घेतलेलं आहे हाती? तर 1799 आणि कर्नाटकचं 1801. याच्यातून मद्रास प्रेसिडेन्सीचा जन्म झाला. आणि दुसरं जे होतं की एक लिडरशिप, लॉर्ड लेक आहे बघा. लॉर्ड लेकनी काय केलं होतं? तर लॉर्ड लेकनी या वेलस्ली बरोबर आग्रा आणि दिल्ली ते कॅप्चर केलं. दिल्ली अँड आग्रा इथलं पण जे काही प्रशासन होतं ते हस्तगत केलं त्याने 1803. ओके. आणि जो काही एम्परर होता त्याला कंपनीच्या प्रोटेक्शनमध्ये आणलं आहे. ओके. तर हा खूप महत्त्वाची उपलब्धी होती यांची. भारतामध्ये ज्या पद्धतीने हे पसरलेत सगळे, है ना. एम्परर दिल्ली आणि आग्र्याचे जे एम्परर होते त्यांना कंपनीच्या प्रोटेक्शन खाली आणलं की आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देतो, है ना. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. सो याच्यामध्ये लॉर्ड लेक ही व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर लिटरली लॉर्ड वेलस्लीबद्दलच्या ह्या सगळ्या महत्त्वाच्या बाबी होत्या त्या आपण बघितलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने गोष्टी आपण कव्हर करत राहू. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.